नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण करंट अफेअर घेत आहोत। पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या फ्री ऑनलाईन लर्निंग मध्ये मी या ठिकाणी तुमचं हार्दिक स्वागत करत आहोत। माझं नाव श्रीकांत दादाराव आडे। आज आपण 2024 करंट अफेअर ह्या महत्त्वाच्या घडामोडी जे काही घडलेले आहे ते आपण बघत आहोत। या मालिकेमध्ये बघा, चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, जो आपल्याला कंबाईन आणि येणाऱ्या राज्यसेवेमध्ये याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात। आणि अलीकडेच तुम्हाला माहित आहे, केंद्र सरकारनं आपल्याला अभिजात भाषाचा दर्जा देण्यात आलाय। आता प्रत्येक लोकांना माहित नाही की अभिजात भाषा दिला बाबा याचा फायदा काय होणार आहे, किंवा अभिजात भाषेचा इतिहास काय आहे, मराठी भाषेला आजपर्यंत अभिजात भाषा का बरं दिली नाही। कारण तुम्हाला माहित आहे, अभिजात भाषेसाठी स्वतंत्र भाषेचा पुरावा लागतो। आणि अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय बघा, अभिजात भाषेसाठी आपण विविध प्रयत्न केले आणि महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारला वारंवार प्रस्ताव पाठवला आणि या ठिकाणी अभिजात भाषा आपण देण्यात आला। बघा, अभिजात भाषेचा दर्जाचा आपण जर इतिहास जर बघतो म्हणलं तर याच्यामुळे फायदे बरेचसे आहेत। कारण आता परंतु याच्या काही निकष आहे। बघा, अभिजात भाषाचे निकष म्हणजे अभिजात भाषा कोणाला भेटू शकते, साधारणतः बघा नंबर 1 चा निकष बघा, नंबर 1 ती भाषा साधारणतः 1500 ते 2000 वर्षापर्यंतचा त्या भाषेला काय असावा, इतिहास असावा। 1500 ते 2000 वर्षापर्यंत त्या भाषेचा काय असावा, इतिहास असावा। त्याचबरोबर ती भाषा स्वतंत्र असावी, ती भाषा स्वतंत्र असावी। म्हणजेच काय, त्या भाषेवर इतर भाषेचा प्रभाव असला तरी चालेल, परंतु ती भाषा कशी असावी, स्वतंत्र असावी। त्याचबरोबर ती भाषा प्राचीन असावी, ती भाषा कशी असावी, प्राचीन भाषा असावी। बघा, 1500 ते 2000 वर्ष ती जुनी भाषा असावी, जुनी, लक्षात घ्या, जुनी भाषा असावी। त्यानंतर स्वतंत्र असावी, प्राचीन असावी आणि त्याचबरोबर ती मूळ भाषा असावी, मूळ भाषा असावी। या प्रकारचं नोंद आणि हे निकष आहे, त्या भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देतो। आता बघा, हे निकष आहे बघा, निकष नंबर 1 1500 ते 2000 वर्ष जुनी असावी, त्यानंतर भाषा स्वतंत्र असावी, त्यानंतर ती प्राचीन भाषा असावी, त्यानंतर भाषा कशी असावी, मूळ असावी। आता बघा, मराठी भाषा ला अभिजात भाषेचा दर्जा दिला। त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे, इतर 5 भाषांना सुद्धा मराठी भाषेबरोबर अभिजात भाषेचा दर्जा दिला। आता बघा, मराठी भाषा आपण जर बघितलं, मराठी भाषा आपली याची लिपी कोणती आहे, देवनागरी। कोणती लिपी आहे, देवनागरी। बघा, मराठी भाषा याची लिपी आहे देवनागरी। बघा, देवनागरी ही लिपी आहे आपली। आता बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सर्वप्रथम समिती बघा, सर्वप्रथम समिती महाराष्ट्र शासनाने नेमली। महाराष्ट्र शासन यानं नेमलेली समिती आहे बघा, 2012 ला एक समिती नेमली आणि त्या समितीचं नाव होतं प्राध्यापक रंगनाथ पठारे, प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती। बघा, प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती 2012 ला तुम्हाला माहिती आहे काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या काळात प्राध्यापक रंगनाथ पठारे ही समिती आपण नेमण्यात आली। आणि ही समिती त्यानंतर अलीकडे दुसरा प्रश्न 2024 ला तुम्हाला माहित आहे ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली। बघा, ज्ञानेश्वर मुळे याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि या समितीच्या सदस्यांनी याच्यावर अभ्यास केला आणि केंद्र सरकारकडे वारंवार काय केला, पाठपुरावा केला। आता बघा, मराठी भाषाला अभिजात भाषेचा दर्जा दिला। बघा, मराठी भाषेची लिपी कुठली आहे बरोबर, देवनागरी। बघा, समिती बघा, तुम्हाला प्रश्न येतो, अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सर्वप्रथम समिती कोणती नेमली। बघा, समिती कोणती नेमलेली आहे, प्राध्यापक रंगनाथ पठारे सर्वप्रथम। ते कधी नेमली, 2012। बघा, आणखी तुम्हाला विचारलं जाईल, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, कुठली समिती आहे, 2024 ज्ञानेश्वर मुळे। आता बघा, प्रश्न तुम्हाला आणखी पुढे बघा, पहिले आपण निकष बघितलं, त्यानंतर मराठी भाषेचा आपण समित्या कोणत्या आहे हे बघितलं। आता बघा, आपण पुढे जाऊ आहोत की नेमकं या भाषेचा संदर्भ आपण घेत असताना निकष बघितले, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये काय बघत आहोत, समित्या बघितल्या। आता आपल्याला केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याचबरोबर इतर भाषेला सुद्धा काय देण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे। आता बघा, इतर भाषा कोणकोणत्या आहेत आणि त्यांना दर्जा कसा दिला आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघा, इतर भाषा
इतर भाषा ठिकाणी आपल्याला दर्जा देण्याचा प्रश्न आपल्याला जर विचारला, बघा इतर भाषा कोणत्या आहे. आता तुम्हाला माहित आहे एकूण 11 भाषा ह्या अभिजात भाषा आहेत. एकूण 11 भाषा. बघा एकूण भाषा किती आहे, एकूण अभिजात भाषा, एकूण अभिजात भाषा बघा या ठिकाणी किती आहे 11. टोटल किती आहे 11. तुम्हाला माहित आहे भाषा संदर्भाचं परिशिष्ट 8 आहे भारतीय संविधानात. बघा भारतीय संविधान आणि भारतीय संविधानात जर तुम्ही गेलात तर संविधानातलं परिशिष्टे बघा, संविधानातलं परिशिष्टे 8 जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपलं भाषा आहे, आपली भाषा आहे आणि भाषेच्या संदर्भाचे तरतुदी आहे आणि ह्याच्यातली किती भाषा आहे टोटल 22 भाषा. आता या संसदीय भाषा आहे, ह्या ज्या काही भाषा आहे या संसदीय भाषा आहे. आता बघा एकूण अभिजात भाषा किती झालेली आहे 11. तुम्हाला माहिती आहे आता ज्या काही नवीन भाषा दिल्या आहेत यावर्षी नवीन बघा 2024 तारीख तुम्हाला माहिती आहे 3 ऑक्टोबर. तारीख किती आहे 3 ऑक्टोबर. या दिवशी नवीन 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. बघा नवीन किती 5, नवीन 5 भाषांना, नवीन 5 भाषांना दर्जा आहे. किती भाषा आहे 5. तुम्हाला प्रश्न विचारत होतो किती भाषा. बघा पहिला आपण बघून घेऊ नंबर 1 मराठी. बघा नंबर 1 मराठी. बऱ्याच दिवसापासून चालू होतं पाली. पाली भाषेला आपण अभिजातचा दर्जा द्यावा, पाली भाषा दिली. त्यानंतर प्राकृत. बघा प्राकृत भाषा याला सुद्धा आपण दर्जा दिला. त्यानंतर बंगाली भाषा. कोणती भाषा बंगाली. बघा बंगाली भाषा अतिशय महत्वाची होती. आणि त्यानंतर शेवटची आहे आसामी. बघा आसामी. तर या 5 भाषांना यावर्षी दर्जा दिला. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी 2024 ला 3 ऑक्टोबर 2024 ला खालीलपैकी कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषा दर्जा दिला आहे, किंवा खालीलपैकी कोणत्या भाषांना 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नाही. परंतु आपल्याला जर याचा इतिहास जर बघितला समजा तर आपल्याला जर मूळ पासून जर विचारला समजा, कधी कधी आहे काय करते अभिजात भाषेचा दर्जा द्यायला सुरुवात कधीपासून झाली. बघा अभिजात भाषाची सुरुवात बघा सुरुवात 2004 ला. स्टार्टिंग कधी झालेली आहे 2004. अभिजात भाषाचा दर्जा देण्याची सुरुवात कधी आहे 2004. बघा सुरुवात कधी झाली 2004 ला. बघा 2004 लाच काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. बघा कोणकोणत्या भाषाचा क्रम बघा, क्रम बघा आणि क्रमानुसार तुम्ही जर दर्जा जर बघितला, दर्जा बघा 2004 ला दिला. त्यानंतर बघा 2004 ला सर्वप्रथम बघा तमिळ जी भाषा आहे याला अभिजात दर्जा दिला. कुठली भाषा आहे तमिळ. त्यानंतर बघा 2005 जी काही संस्कृत भाषा आहे या संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला 2005 ला. त्यानंतर बघा पोरं 2008 ला 2 भाषा आहे त्या 2 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. बघा 2008 ला बघा या ठिकाणी आपल्याला कन्नड भाषा आणि दुसरी आहे तेलुगू. कोणती आहे तेलुगू. कन्नड आणि तेलुगू 2008. त्यानंतर 2013 ला मल्याळम. कोणती आहे मल्याळम 2013 ला. आणि 2014 ला बघा 2014 ला ओडिया भाषा. 2014 ला कुठली भाषा आहे ओडिया भाषा. आणि या ओडिया भाषेला दर्जा देण्यात आला. ओडिया ही भाषा आहे. बघा म्हणजे एकूण भाषा किती आहे अभिजात भाषेचा दर्जा. एकूण भाषा अभिजातचा दर्जा किती आहे 11. एकूण किती आहे 11. बघा 3 ऑक्टोबर 2024 ला किती भाषांना दर्जा दिला 5. किती भाषांना दिला 5. बघा म्हणजे सुरुवातीला किती 6 आणि नंतरचे 5 असे किती झाले 11. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की सर्वप्रथम अभिजात भाषा देण्यास सुरुवात कधी झाली तर 2004. कधी झाली सुरुवात 2004. बघा प्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तमिळ. प्रथम कोणाला तमिळ. सेकंड कोणाला संस्कृत. त्यानंतर 2008 ला 2 भाषांना दर्जा दिला, एक कन्नड आणि एक तेलुगू. 2008 ला किती 2 कन्नड आणि तेलुगू. 2013 ला मल्याळम. 2014 ला ओडिया. अशा ह्या 6 आणि अशा ह्या 5 अशा एकूण 11 भाषेला अभिजात भाषेचा काय दिलेला आपण दर्जा. आता पोरं या अभिजात भाषेचा दर्जाचा फायदा काय. अभिजात भाषा तुम्हाला वाटते बाबा एवढ्या दिवसापासून चालू आहे आणि आता भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहित आहे प्रश्न सुद्धा विचारला जाईल केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल पोरं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण.
कोण आहे सांगता येईल का रे? गजेंद्र सिंह शेखावत. कोण आहे? केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र, बघा गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक मंत्री केंद्रीय गजेंद्र सिंह शेखावत. बघा महाराष्ट्राचा जर तुम्हाला प्रश्न विचारला, महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा मंत्री बघा एक स्वतंत्र स्थान आहे. मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा मंत्री कोण आहे? मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर. बघा अतिरिक्त प्रभार आहे दीपक केसरकर. दीपक केसरकर ह्या भाऊ आहे मराठी भाषा मंत्री. लक्षात घ्या मराठी भाषा मंत्री कोण आहे? दीपक केसरकर. आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत. बघा या दीपक केसरकर यांनी काय केलेलं आहे? 3 ऑक्टोबर हा दिवस, 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करायचा असं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घोषित केलं आहे. काय घोषित केलं आहे? 3 ऑक्टोबर अभिजित भाषा दिवस. पहा अभिजात भाषा दिवस, अभिजात भाषा दिवस कुठला आहे? 3 ऑक्टोबर. आता तुम्हाला प्रश्न येईल की मराठी भाषा दिन कोणता आहे? बघा वर आपण बघू मराठी भाषा दिन, मराठी भाषा दिन किंवा मग दिवस तुम्हाला माहित आहे 1 मे. कुठला आहे? 1 मे. आता मराठी भाषेचा जीवन गौरव असा कोण आहे की ज्या मराठी भाषेचं ज्यानं काय केली गौरवी वाढवली आहे भारतात, महाराष्ट्रात? तुम्हाला माहित आहे विवा शिरवाडकर याचा जन्मदिवस. विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस कधी आहे? 27 फेब्रुवारी. कधी आहे? 27 फेब्रुवारी. आणि त्यामुळे कोण लक्षात घ्यायचं मराठी भाषा गौरव दिवस. बघा मराठी भाषा गौरव दिवस, मराठी भाषा गौरव दिवस. बघा मराठी भाषा गौरव दिवस कधी आहे? 27 फेब्रुवारी. बघा मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी. मराठी भाषा दिन 1 मे. मराठी भाषा दिन 1 मे. मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबर. मराठी अभिजात भाषा दिन 3 ऑक्टोबर. तिने लक्षात घ्यायचं. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मराठी भाषेच्या विविध विधानाबद्दल अयोग्य किंवा योग्य विधाने निवडा. पहिला ऑप्शन राहू शकते मराठी भाषा दिवस. बरोबर आहे. कधी आहे? 1 मे. जर आपला महाराष्ट्र दिन सुद्धा आहे आणि तोच काय आपला मराठी भाषा दिवस. त्यानंतर मराठी अभिजात भाषा दिवस. जेव्हा आपल्याला अभिजात भाषा भेटला दर्जा मराठीला तो म्हणजे कधी भेटला? 3 ऑक्टोबरला. आणि 3 ऑक्टोबर हे काय आहे? मराठी भाषा अभिजात दिवस. त्यानंतर तुम्हाला माहित आहे मराठी भाषाचे जे गौरवी वाढवली असे कोण? विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर या माणसांनी महाराष्ट्राची गौरवी वाढवलेली आहे. आणि याचा जन्मदिवस तो कधी आहे? 27 फेब्रुवारी. कधी आहे बरोबर? 27 फेब्रुवारी. आणि त्याचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार काय करतो? मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. बघा तसाही प्रश्न जर तुम्हाला आला तर गेलाच नाही पाहिजे. बघा मराठीच्या अभिजात भाषासाठी आपल्या समित्या कोणत्या? प्रश्न कसा येईल? समित्या कोणत्या? बघा समित्या अभिजात भाषेसाठी तुम्हाला प्रश्न येईल. बघा आपण सांगितल्या 2 समित्या होत्या. प्रथम समित्या 2012ला कुठली समिती होती रे बरो? 2012ला समिती होती कुठली? प्राध्यापक रंगनाथ पठारे. त्यानंतर 2024 नुसार ज्याला अभिजात भाषेचा दर्जा महाराष्ट्राच्या मराठीला भेटला ती कुठली समिती होती? ज्ञानेश्वर मुळे. कोणती समिती होती? ज्ञानेश्वर मुळे. त्यानंतर बघा आता 2024ला म्हणजे 3 ऑक्टोबरला कोणकोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला? नंबर 1 मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी. बघा मराठी, पाली, प्राकृत, बंगाली, आसामी. त्यानंतर पहिलेच्या जर आपण बघितल्या जुन्या कोणत्या होत्या? सर्वप्रथम तमिळ, दुसरं संस्कृत, तिसरं कन्नड आणि तेलुगू. 2013 मल्याळम, 2014 उडिया. आणि अभिजात भाषाचा सुरुवात कधीपासून? 2004 पासून. बरोबर आहे. आता बघा या प्रकारच्या सगळ्या गोष्टी जे आपण शिकवलेलं आहे तर हे सगळी नोट्स तुम्हाला भेटेल. हे नोट्स तुम्हाला कुठे भेटेल? तर पार्थ एमपीएससी आपला टेलिग्राम चॅनल आहे. पार्थ एमपीएससी आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ह्याचे काय भेटतील? संपूर्ण नोट्स. बघा बरोबर हो याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारतात. वारंवार प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारतात आणि त्यामुळं आपल्याला काही गोष्टी कळल्या पाहिजे. आता बघा प्रश्नाचा रेफरन्स कशातून येईल हे सांगता येत नाही. बघा तर आपल्याला प्रश्न जेव्हा आपण घेऊ आपण आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला काही विचारलं जातं तर कशा प्रकारे प्रश्न येतात? बघा प्रश्न आपण बघू विचारचा. बघा प्रश्न बघा खालीलपैकी
योग्य विधाने निवडा. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. बघा या ठिकाणी खालीलपैकी योग्य विधाने निवडा. आता योग्य विधाने बघा, पहिलं सेंटेन्स तुम्हाला देण्यात आलेलं आहे. बघा, मराठी भाषा दिवस. बघा, मराठी भाषा दिवस 3 ऑक्टोबर. त्यानंतर बघा सेकंड ऑप्शन आहे मराठी भाषा. बघा, मराठी भाषा गौरव दिवस. मराठी भाषा गौरव दिवस. बघा, मराठी भाषा गौरव दिवस या ठिकाणी याचा ऑप्शन तुम्हाला 26 फेब्रुवारी दिलेला आहे. मराठी भाषा गौरव दिवस 26 फेब्रुवारी, ऑप्शन नंबर क. बघा, मराठी भाषा दिवस 3 ऑक्टोबर दिला, मराठी भाषा गौरव दिवस. त्यानंतर मराठी अभिजात भाषा. मराठी अभिजात भाषा दिवस. मराठी अभिजात भाषा दिवस तिसरा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे 1 मे. काय दिलेलं आहे? 1 मे. आता बघा खालीलपैकी योग्य विधाने निवडा. ड ऑप्शन दिलेला आहे. वरील सर्व चूक. आता तुमचं उत्तर काय राहील? वरील सर्व चूक. कारण का बघा, आता एकतर वरील सर्व चूक असा चौथा ऑप्शन राहील, नाहीतर मग खाली ऑप्शन राहील पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3, पर्याय नंबर 4. बघा, मराठी भाषा दिवस कोणता आहे रे? बरोबर आताच आपण सांगितलं. कोणता आहे? हे नाही आहे. कुठला आहे? 1 मे. कोणता आहे? 1 मे. त्यानंतर बघा, मराठी भाषा गौरव दिवस कोणता आहे? 27 फेब्रुवारी. कुठला आहे? 27 फेब्रुवारी. त्यानंतर मराठी अभिजात भाषा कधी देण्यात आलेला आहे? 1 मे नाही आहे, तर कधी आहे? 3 ऑक्टोबर. बघा, ज्या दिवशी 3 ऑक्टोबर 2024 ला केंद्रीय गृह मंत्रालय यांनी ही घोषणा केली. कारण केंद्रीय गृह मंत्रालय काय करत असते? पूर्ण अभ्यास करत असते, पाहणी करत असते. आता बघा, हे झालं मराठी अभिजात भाषा. आता आपण पुढे जाऊ की याचे फायदे काय बा, की लोक म्हणत आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटला, नाही भेटला, लोकांच्या मालाला हमी भाव भेटला नाही लेखाचा, पण अभिजात भाषेला दर्जा भेटला. हे कौतुकाचं आहे. बोलतो मी मराठी कौतुका, माझ्या मराठीचे मला कौतुक असलंच पाहिजे. पण याचा फायदा काय? तर फायदा काय ते बघू आपण. सर्वप्रथम याचा फायदा काय ते आपल्याला बघायला लागेल. बघा, याचा फायदा विविध ठिकाणी आहे. तर तो बघा, स्वतंत्र जे काही साहित्य आहे. बघा, स्वतंत्र साहित्य. बघा, या ठिकाणी साहित्य जे आपलं साहित्य राहणार आहे त्या साहित्यासाठी महत्वाचं राहणार आहे योगदान साहित्यासाठी. त्यानंतर तुम्ही एखादं काही लेखन करणार असाल, लेखन साहित्य, लेखन, वाङ्मय यासाठी तुम्हाला अनुदान भेटेल. अनुदान. त्यानंतर बघा, आपलं भाषाचं महत्व, मराठी भाषाचं महत्व तुम्हाला माहित आहे. याचा देशाबरोबर विदेशात याचा महत्व तुम्हाला वाढवण्यात येईल मराठी भाषेचा. त्यानंतर आपल्या मराठी भाषेला संरक्षण मिळेल. मराठी भाषेला संरक्षण. तुम्हाला माहित आहे, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असं म्हणून चालणार नाही. कारण आपल्या भाषेला जर दर्जाच नसला तर आज तुम्हाला माहिती आहे आपण इंग्लिश भाषा वापरतो, आपल्या घरात हिंदी भाषा वापरतो, घरातली विविध भाषा वापरतो, पण भाषेला संरक्षण आवश्यक आहे. म्हणून भाषेला स्वतंत्र संरक्षण राहणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, शासकीय कार्यालय याच्यामध्ये महत्व राहील. कारण आतापर्यंत आपण कानाखाली वाजवला होतो की मराठी भाषा बोल बाबा, परंतु आता शासकाच्या प्रशासनाच्या प्रत्येक टेबलावर, फाईलवर, त्यानंतर दरवाजावर आपण मराठीतनी लेखन केलंच पाहिजे, हे कंपल्सरी झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे त्यानंतर कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे महत्वाचं आहे. बघा, हे सगळं. त्याचबरोबर मराठी भाषेचं संशोधन, जर कोणी एखादा साहित्यिक करत असेल संशोधक, तर त्यासाठी त्याला अनुदान मिळेल. काय मिळेल? अनुदान. जसं आपण मराठी चित्रपट जर काढलं तर आपल्याला अनुदान भेटते. तर या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे. बरोबर. तर हे आपलं झालं अभिजात भाषा. काय झालं? अभिजात भाषा. हे महत्वाचं करण आहे. आणखीन दुसरं आपण घेणार आहोत. बघा, सगळ्यांनी हे सगळं नोट डाऊन करून घ्यायचं आहे. काही लोक ऑनलाईन मध्ये, काही लोक लिहित असेल तर सोबत लिहिलं तरी चालते. अदरवाईज आपला पार्थ एमपीएससी या टेलिग्राम चॅनलच्या मार्फत तुम्हाला नोट्स मिळणारच आहे. चला आपण पुढे जाऊ. आता पुढचं आपण करण बघणार आहोत. बघा, दुसरं करण आपण या ठिकाणी बघणार आहोत अपार कार्ड. काय बघणार आहोत? अपार कार्ड. अपार कार्ड हा दुसरा करण. तुम्हाला माहित आहे वन नेशन
वन आयडेंटिटी, वन नेशन वन आयडेंटिटी. बघा, वन नेशन, वन नेशन, लक्षात घ्या, वन नेशन वन आयडेंटिटी, वन आयडेंटिटी. बघा, एक देश एक ओळखपत्र. काय आहे? एक देश एक ओळखपत्र. बघा, या ठिकाणी ऑटो परमनंट. बघा, याचा अर्थ काय होते? बघा, या अपार कार्डचा जर आपण जर बघितलं की नेमका अर्थ काय आहे बाबा, याचा अर्थ आपल्याला बघा, ऑटो, बघा, ऑटो परमनंट, ऑटो परमनंट हा महत्वाचा अर्थ आहे. ऑटो परमनंट अकॅडमिक. बघा, ऑटो परमनंट अकॅडमिक, अकॅडमिक. बघा, ऑटो परमनंट अकॅडमिक या ठिकाणी म्हणजे या सगळ्या अकॅडमिक म्हणजे वर्षाचा. अकाउंट, अकाउंट म्हणजे काउंटेबल. रजिस्ट्री, रजिस्ट्री म्हणजे बघा, ऑटो परमनंट म्हणजे लॉंग टर्म, कायमस्वरूपी. अकॅडमिक, अकाउंट, रजिस्ट्री म्हणजे तुम्ही जे काही शिक्षण घेत आहे. वन नेशन वन स्टुडंट आयडेंटिटी. बघा, वन नेशन, बघा, वन नेशन वन आयडेंटिटी म्हणजे कोणाची आहे? स्टुडंट आयडेंटिटी. स्टुडंट आयडेंटिटी कोणाची आहे? विद्यार्थ्याची. तुम्हाला माहित आहे पोरो, याचा जो काही क्रमांक आहे, हा क्रमांकाचा या ठिकाणी हा नंबर आहे. या ठिकाणी क्रमांक म्हणजे हा नंबर किती अंकी आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. विद्यार्थ्याचा अंक किती अंकी असतो? तर हा आहे 12 अंकी. किती अंकी आहे? 12 अंकी. बघा, अपार कार्ड हा आहे ऑटो परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री वन नेशन. बघा, स्टुडंट वन आयडेंटिटी. आता हा बघा, संपूर्ण याच्यातली विद्यार्थ्याची माहिती राहणार आहे. संपूर्ण विद्यार्थी माहिती, संपूर्ण विद्यार्थी माहिती. आता संपूर्ण विद्यार्थी माहिती म्हणजे का? तुम्हाला माहिती आहे बरोबर, एखाद्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जेव्हा प्रवेश करतो आपण, तर त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येतात. आणि त्या ठिकाणी तुमची जात कुठलं, त्या ठिकाणी आपलं आडनाव बदलते, कुठं बापाचं नाव बदलते, कुठं रावाचं रावजी होते, तसं त्या ठिकाणी गंगाराम तर गंगारामजी, बरोबर आहे. एखादं नाव राहते तुकाराम तर कुठे तुकोजी. अशा प्रकारचे जी, राव आणि मग नंतर तुम्हाला 10वी 12वी झाल्यानंतर काय करावं लागते? करेक्शन. त्यानंतर शाळा बदलणे. बघा, संपूर्ण विद्यार्थी माहिती मिळते. शाळा बदलण्यासाठी आपल्याला फायदा होतो. शाळा बदलणे आणि दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन करणे या ठिकाणी. त्यानंतर जे काही शिष्यवृत्ती आहे, शिष्यवृत्ती तुम्हाला माहिती आहे, एकदा जर ज्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना सगळी माहिती आणि सगळ्या योजना या अपार कार्डच्या माध्यमातून कळणार आहे की या विद्यार्थ्याला कोणत्या शाळेत कोणती शिष्यवृत्ती मिळत होती आणि याचं उत्पन्न किती होतं आणि याचं संपूर्ण माहिती या अपार कार्डच्या मार्फत तुम्हाला काय होणार आहे? 100% मिळणार आहे. आणि संपूर्ण ज्या काही देशाच्या योजना आहे, कोणत्या योजना आहे बाबा? शैक्षणिक योजना. आणि हा विद्यार्थी या योजनेमध्ये बसतो का? तर या ठिकाणी त्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांना, त्या शिक्षकांना सुद्धा ही माहिती काढता येते. म्हणजे या ठिकाणी देशाचं शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी किती शिकत आहे, बघा, विद्यार्थी किती शिकत आहे हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. विद्यार्थी किती शिकत आहे, किती शिकत आहे म्हणजेच काय, कोण कोण विद्यार्थी शिक्षण घेत आहे हे सुद्धा आपल्याला कळते. बघा, तुम्हाला 2 प्रकारच्या आपल्या समस्या आपल्या देशामध्ये. बघा, एक तुम्हाला माहिती आहे, पटनोंदणी आपण करतो मोठ्या प्रकारचा, परंतु गळती असते. कारण विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेतात, परंतु काही दिवसानंतर विद्यार्थी काय करतात? शाळा सोडतात. का? याचं कारण आहे तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या कुठेतरी मागास आहे. कारण एखादी संस्कृती आहे, एखाद्या समाजाचा कल्चर आहे, ते म्हणते बाबा काय करतो शिकून, म्हणते आपल्या व्यवसायाला काम कर. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, सामाजिक, एखादा समाजाचा पगडा सुद्धा असतो. समाजातले काही लोक म्हणतात, अरे बाबा तू शिकून काय मोठा तीर मारणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, प्रदेशाचा सुद्धा डोंगराळ दुर्गम भाग आहे, आपल्या भागातले लोक कोणी शिकलेले नाही आहे, तर याचा परिणाम तुमच्या शैक्षणिक क्रांतीवर घडतो. म्हणून कोण कोण विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहेत, शाळा बाहेर विद्यार्थी, आणि ज्या विद्यार्थ्याची पटनोंदणी झालेली आहे परंतु त्याने मधातूनच शाळा सोडलेली आहे, या सगळ्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला अपार कार्डचं महत्व आहे. म्हणजे लक्षात घ्या, वन नेशन वन स्टुडंट आयडेंटिटी कार्ड म्हणजे आपल्या संपूर्ण देशामध्ये या 12 अंकी नंबरावर, बघा किती अंकी नंबर आहे विद्यार्थ्याचा? 12 अंकी. तर या 12 अंकी नंबरवर आपल्याला काय होणार आहे? फायदा होणार आहे. बघा, संपूर्ण विद्यार्थी माहिती मिळणार आहे,
त्यानंतर शाळा बदलणे, त्याचबरोबर नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्याला डॉक्युमेंटची जास्त गरज लागणार नाही, त्याचबरोबर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तो पात्र आहे की नाही, एलिजिबल आहे की नाही हे सगळं कळत, त्याचबरोबर कोणकोणत्या योजनेसाठी तो काय आहे पात्रता धारक. म्हणून लक्षात घ्या, अपार कार्ड याच्यावर 100% विद्यार्थ्यांना प्रश्न येण्याची शक्यता आहे. अपार कार्ड, कुठला कार्ड? अपार कार्ड. ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला तुम्हाला नोट्सच्या मार्फत कुठे भेटेल? टेलिग्राम मध्ये. चला पुढे जाऊ आपण. हे झालं आपला अपार कार्ड. त्यानंतर आपला चालू घडामोडीमध्ये अतिशय महत्वाचा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. कुठला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार. चित्रपट क्षेत्रातली ज्या ज्या माणसांनी खूप कामगिरी केलेली आहे, म्हणजे चित्रपटातलं योगदान, त्याची भूमिका. आणि तुम्हाला माहित आहे, आता तुम्हाला माहित आहे मिथुनदा कोणाला भेटलेला आहे? मिथुनदा याला दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला आहे. मिथुन चक्रवर्ती, बरोबर आहे, बंगाली साहेब, बरोबर आहे, अलीकडे राज्यसभेत ते गेलेले, बरोबर आहे. आता मिथुनदा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला. परंतु आता दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला डिक्लेअर करतो कोण आहो. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मिथुन चक्रवर्ती. कोणाला प्राप्त आहे? मिथुन चक्रवर्ती. लक्षात घ्या, मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्ती लक्षात घ्या. आपल्या या ठिकाणी 30 सप्टेंबरला घोषणा झाली. बघा कधी घोषणा झाली? त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा बघा 30 सप्टेंबर 2024. मग हा पुरस्कार भेटणार कधी आहे? पुरस्कार कधी देणार आहे, कुठे देणार आहे? बघा 17वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. बघा जो कधी होणार आहे, बघा आता ऑक्टोबर महिन्यातील 17वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होणार आहे. तो बघा कुठं देण्यात येणार आहे आणि केव्हा देणार, केव्हा मिळणार, केव्हा मिळणार? बघा याचं उत्तर आहे 8 ऑक्टोबर. केव्हा मिळणार आहे? 8 ऑक्टोबर 2024 ला. आता या दिवशी काय आहे? पण 8 ऑक्टोबरला काहीतरी असेल ना का, येऊ राहिला बाबा आणि कुठेही गेला कुठेही देऊन टाकला, असं काही असते का? नाही. तर बघा 8 ऑक्टोबरला तुम्हाला माहित आहे 17वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे. कितवे आहे? 17वे राष्ट्रीय चित्रपट, लक्षात घ्या, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कार्यक्रम. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा कार्यक्रम होत आहे. राष्ट्रीय चित्रपट सोहळा कार्यक्रमामध्ये या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. कोणाला? मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. बघा हे प्राप्त कितवा आहे? 54वा. कितवा पुरस्कार प्राप्त आहे त्यांना? 54वा. तर तुम्हाला याच्या मागचा पुरस्कार कोणाला भेटला? बघा 2024 ला मिथुन चक्रवर्ती आहे. बघा 2024 ला मिथुन चक्रवर्ती 54वा पुरस्कार भेटला. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकते की 53वा पुरस्कार कोणाला भेटला? बघा 2023 या ठिकाणी 2023 ला 53वा पुरस्कार कोणाला भेटला? बघा वहिदा रहमान या महिलेला, या अभिनेत्रीला हा भेटला 53वा पुरस्कार. कुठला? दादासाहेब फाळके. त्यानंतर बघा 2022 चा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी मिळालेला आशा पारेख. कोणाला भेटलेला आहे? आशा पारेख. लक्षात घ्या, तो 52वा आशा पारेख यांना भेटलेला आहे पुरस्कार. किती भेटलेला आहे? 52वा. त्यानंतर मधातली कोरोनाचा काळ होता आणि त्या काळातली पुरस्कारासह थोडीशी शिथिलता आली, म्हणून 2019 बघा 2019 तुम्हाला माहित आहे कोल्हापूरचा सुपरस्टार जो साऊथचा आपण म्हणतो रोबोट, बरोबर आहे, रजनीभाई, बरोबर आहे, रजनीकांत. लक्षात घ्या, तर रजनीकांतला 51वा पुरस्कार भेटला. रजनीकांत मराठी माणूस, साऊथचा सुपरस्टार. मराठी माणूस काय करू शकतो? तामिळ चित्रपटाचा सुपरस्टार होऊ शकतो. हे मराठी माणसांना दाखवायला बरोबर. तो म्हणजे कोण? रजनीकांत. लक्षात घ्या. तर याला या प्रकारचा मिथुन चक्रवर्तीला पुरस्कार प्राप्त आहे. आता बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा 30 सप्टेंबर 2024 ला झाली. केव्हा मिळणार आहे? 8 ऑक्टोबर 2024. बघा कुठं कशासाठी भेटणार आहे, कोणत्या कार्यक्रमात भेटणार आहे? 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात भेटणार आहे. बघा पहिल्यांदा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटला आणि कधी भेटला? बघा पुरस्काराची सुरुवात दिसणार आहे सर्वांना. सुरुवात 1969. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969 आणि पहिला पुरस्कार भेटला देविका राणी यांना. कोणाला भेटला? देविका राणी. दिसलाय का रे सूर्या? बोर्डावर दिसलाय सर्व? पाहून गेले का? हा बरोबर, लक्ष ठेवा इकडं. बघा कोणाला भेटला? देविका राणी. सर्वात प्रथम 1969 देविका राणी या व्यक्तीला काय भेटला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार. आता बघा हे
दादासाहेब फाळके कोण होते बाबा? दादासाहेब फाळके हा व्यक्ती कोण होता तुम्हाला माहित आहे? धोंडीराम गोविंदजी फाळके. बघा, धोंडीराम गोविंदजी फाळके, धोंडीराम गोविंदजी फाळके यांचं संपूर्ण नाव बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. दादासाहेब फाळके यांचा संपूर्ण नाव काय रे? धोंडीराम गोविंदजी फाळके. काय रे भाट्या? धोंडीराम गोविंदजी फाळके. लक्षात घ्या, दादासाहेब फाळके यांचा पूर्ण नाव आहे धोंडीराम गोविंदजी फाळके. आता या व्यक्तीला चित्रपटाचा बाप म्हणतात. कारण का याला चित्रपटाचा जनक म्हणतात? कारण का या व्यक्तीनं सर्वप्रथम भारतामध्ये काय केलेलं आहे? चित्रपट काढलेला आहे. सर्वप्रथम या व्यक्तीनं चित्रपट काढला आणि त्याचं नाव सर्वात लोकांना माहिती असेल, हरिश्चंद्र. लक्षात घ्या, हरिश्चंद्रची फॅक्टरी, हरिश्चंद्राची फॅक्टरी हा 1913ला काढला. हरिश्चंद्राची फॅक्टरी 1913ला हा चित्रपट सर्वात पहिल्यांदा भारतीय चित्रपटातला पहिला चित्रपट आहे. जसं तुम्हाला माहिती आहे बोलपट आलामार आहे पहिला बोलपट कुठला आहे? बोलपट म्हणजे नुसतं बोलणे, बरोबर आहे, जे तुम्हाला दिसत नव्हतं, पण हे ऑडिओ आणि व्हिज्युअल ब्लॅक अँड व्हाईट होतं. बरं, हरिश्चंद्राची फॅक्टरी 1913ला कोण काढलं? दादासाहेब फाळके. आता याची रक्कम किती आहे बाबा? पुरस्काराची रक्कम बघा या ठिकाणी लिहितो मी, पुरस्कार रक्कम बघा 1 कोटी रुपये आहे. किती रुपये आहे? 1 कोटी आणि सुवर्ण कमळ 1 कोटी रुपये इतके मिळणार आहे आपल्या मिथुन चक्रवर्तीला. तुम्हाला माहिती आहे मिथुन चक्रवर्तीचा काळ जर सुरुवातीला बघितला, मिथुनदाची परिस्थिती अतिशय हालाकीची होती, कठीणाची होती. आणि त्या काळात तुम्हाला माहिती आहे त्या माणसानं अभिनय चित्रपटातली, कारण का बंगाली माणूस आपल्या मुंबईमध्ये आला आणि मुंबईच्या या भूमीमध्ये हिंदी पासून विविध चित्रपटाला काय केली त्याने सुरुवात केली. तुम्हाला माहित आहे सर्वात पहिल्यांदा 1978ला मृग्या, बघा मृग्या नावाचा एक त्यांनी चित्रपट काढला आणि 1988 पासून तुम्हाला माहित आहे आय एम अ डिस्को डान्सर, बरोबर आहे, डिस्को डान्सर हा चित्रपटापासून आपला मिथुनदा फेमस झाला. बरोबर आहे की या ठिकाणी त्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीला कोणकोणते पुरस्कार आहे तर तुम्हाला माहिती आहे 2024 साल या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार आहे. या व्यक्तीला कुठला पुरस्कार प्राप्त आहे? लक्षात घ्या, 2024 मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण, लक्षात घ्या, पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त आहे. त्याचबरोबर हे व्यक्ती राजकीय क्षेत्रात सुद्धा यांचं योगदान आहे. तुम्हाला माहिती आहे टीएमसी तृणमूल काँग्रेस या पार्टीतर्फे हे राज्यसभा खासदार होते. राज्यसभा खासदार कुठली पार्टी आहे? तृणमूल काँग्रेस, जी आपल्या ममता बॅनर्जीची पार्टी आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे हा दादासाहेब फाळके पुरस्कार बघा बरोबर, दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? मिथुन चक्रवर्ती. कोणाला आहे? मिथुन चक्रवर्ती. साधारणतः 1950ला यांचा जन्म आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे या व्यक्तीच्या मागे 4 मुलं आहेत, 2 पत्नी असा यांचा परिवार. आता मिथुन चक्रवर्ती अतिशय गरीब सर्वसाधारण घरातला व्यक्ती. आता बघा दादासाहेब फाळके चित्रपटाच्या तुम्हाला माहित आहे पुरस्काराची घोषणा यावर्षी झाली 30 सप्टेंबर 2024 आणि हा पुरस्कार मिळणार आहे ती तारीख कोणती आहे? 8 ऑक्टोबर 2024. ते कुठे भेटणार आहे बघा, 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून त्यांना हे पुरस्कार प्राप्त होणार आहे. बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1969. कधी झाली रे? 1969. पहिला कोणाला भेटला? देविका राणे. कोणाला भेटला? देविका राणे. बघा 54वा मिथुन चक्रवर्ती, 53वा वहिदा रहमान, 52वा आशा पारेख, 51वा रजनीकांत. कोणाला भेटला? रजनीकांत. तर या प्रकारचा पहिला कोणाला भेटला? त्यानंतर दादासाहेब फाळके यांचं संपूर्ण नाव धोंडीराम गोविंदजी फाळके. कोण आहे? धोंडीराम गोविंदजी फाळके. आता दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपटातल्या अतुल्य योगदानासाठी भेटला जातो. कारण का? त्यांचं योगदान म्हणजे बाप माणूस आहे. कारण सर्वप्रथम त्यांनी चित्रपट भारतात काढला होता तो म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. कधी काढला होता? 1913. कधी काढला होता? 1913. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो दादासाहेब फाळके चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्काराचं रक्कम किती आहे? तर ती रक्कम आहे 1 कोटी. किती रुपये आहे बरोबर? 1 कोटी. तर या ठिकाणी आपला झाला हा दादासाहेब फाळके पुरस्कार. बघा याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. बघा तुम्हाला प्रश्न सर्वप्रथम काही विचारले जाऊ शकतात की या ठिकाणी दादासाहेब फाळके चित्रपटाबद्दल तुम्हाला पुरस्काराबद्दल काही प्रश्न आहे. बघा प्रश्न कसे कसे विचारले जातील. बघा एक प्रश्न असा की सुरुवात कधी? सुरुवात कधी? बघा दुसरा प्रश्न प्रथम पुरस्कार प्राप्त व्यक्ती. प्रथम पुरस्कार
प्राप्त व्यक्ती कोण आहे? बरोबर आहे. त्यानंतर पुढे त्यानंतर आपल्याला तुम्हाला प्रश्न येईल की 2024 चा कितवा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला? मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला. कितवा मिळालेला आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा दादासाहेब चित्रपट पुरस्काराची रक्कम किती आहे? त्यानंतर बघा या प्रकारचं तुम्हाला विचारता येईल. त्यानंतर दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव, दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव हे तुम्हाला प्रश्न विचारले जातील बघा. किंवा मग तुम्हाला जोडे लावाचा प्रश्न विचारले जातील बघा या प्रकारचा. 91वा, त्यानंतर 52वा, त्यानंतर 53वा, त्यानंतर 54वा. या ठिकाणी तुम्हाला ते व्यक्ती देण्यात येतील. योग्य विधाने निवडा, योग्य जोडी लावा किंवा मग विसंगत पर्याय निवडा. काय देण्यात येईल? समोर सारखा देण्यात येईल आणि एखादा पर्याय काय देण्यात येईल? विसंगत. म्हणून योग्य जोड्या जोडवा किंवा मग विसंगत पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. बघा दादासाहेब फाळके याच्या संदर्भात 100% प्रश्न विचारणार आहे. बघा आपण या ठिकाणी अपारवर गेलो, पण या ठिकाणी हे संपूर्ण प्रश्न कोणावर आहे? दादासाहेब फाळके. बघा हे संपूर्ण प्रश्न आहे दादासाहेब फाळके संदर्भात. दादासाहेब फाळके जो काही पुरस्कार आहे त्या संदर्भातचे हे प्रश्न आपल्याला विचारणार आहे आणि याच्यावर आपल्याला उत्तर द्यायची आहे. बघा सुरुवात कधी आहे दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराची? 1969. प्रथम पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे? देविका राणी. त्यानंतर 2024 कितवा पुरस्कार भेटला? 54वा. त्यानंतर पुरस्काराची रक्कम 1 कोटी. दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव काय आहे? गोविंदजी, तुम्हाला माहित आहे या ठिकाणी धोंडीराम गोविंदजी फाळके. लक्षात घ्या. तर 51वा कोणाला भेटलेला आहे? 52वा, 53वा, 54वा. बघा या ठिकाणी कोण आहे? रजनीकांत. कोण आहे? रजनीकांत. या ठिकाणी आशा पारेख, या ठिकाणी वहिदा रहमान आणि या ठिकाणी कोण आहे? 54वा मिथुन चक्रवर्ती. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे हे झालं आपला दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार. आणि दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराबद्दल आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. यानंतर आपल्याला राष्ट्रीय पक्ष महत्वाचा जो आहे, राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष. आता भारतामध्ये हळूहळू राष्ट्रीय पक्षाची संख्या कमी होत आहे. राष्ट्रीय पक्ष पहिले 8 होते आणि अलीकडे जर तुम्ही बघितलं तर यांची संख्या 6 पर्यंत गेलेली आहे राष्ट्रीय पक्ष. आता राष्ट्रीय पक्षाचा निकष काय आहे, राज्य पक्षाचा निकष काय आहे ते आपल्याला संपूर्ण पॉलिटिकच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. फक्त आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष नेमकं याच्यातनी काय, कोणकोणत्या राज्य पक्षाचा दर्जा भेटला आणि कोणत्या राष्ट्रीय पक्ष सध्या भारतात आहे. बघा राष्ट्रीय पक्ष, भारतातील राष्ट्रीय पक्ष, त्यांचे फायदे वगैरे बरेचसे आहेत आणि त्यांच्या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता बघा राष्ट्रीय पक्ष आपल्याला बघायचा आहे. राष्ट्रीय पक्ष काय बघायचं आहे? राष्ट्रीय पक्ष. आणि या राष्ट्रीय पक्षामध्ये यांच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. आता बघा सध्या एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहे बरोबर? 6. किती आहे? 6. आता बघा याच्यातून आपण जर विचार केला तर आपल्या देशातला सर्वात जुना पक्ष कुठला आहे? काँग्रेस. कुठला आहे? काँग्रेस. काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली आणि या ठिकाणी 1885 ला ते पण भारतीयांनी करायची संकल्पना येऊ यांनी मांडली. आणि यानंतर सर्वात जुना पक्ष जर आपण बघितला तर या ठिकाणी कुठला आहे? काँग्रेस. त्यानंतर जर तुम्ही बघितला राष्ट्रीय पक्षामध्ये दुसरा आहे माकप. कुठला आहे? माकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी याची स्थापना आहे 1964 ला. कोणती आहे? 1964 ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. 1964 अतिशय महत्वाचा पक्ष याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे. त्यानंतर तिसरा पक्ष जर आपण बघितला बीजेपी, भारतीय जनता पार्टी. 1980 ला आहे भारतीय जनता पार्टी. त्यानंतर चौथा जर आपण राष्ट्रीय पक्ष बघितला तर बीएसपी, बहुजन समाजवादी पार्टी, मायावती यांची आहे. 1984 ला आहे. कधी आहे? 1984 ला मायावती आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहित आहे आम आदमी पार्टी. कोणती आहे? आम आदमी पार्टी म्हणजे आप. याची स्थापना आहे बघा 2012 ला. कधी आहे? 2012 ला याची स्थापना आहे. आणि या व्यक्तीनं म्हणजेच कोण? अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करून घेतला. पहिले राज्य होता. त्यानंतर 6वा राष्ट्रीय पक्ष आहे तो म्हणजे एनपीपी, नॅशनल पीपल्स पार्टी. संगमा यांची आहे 2013 ला. बघा याचं चिन्ह झाडू आहे. याचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे एनपीपीचं पुस्तक आहे. काँग्रेसचा हाताचा पंजा आहे. कुठला आहे? हाताचा पंजा. मागचं तुम्हाला माहिती आहे विळा हातोडा
भारतीय जनता पार्टीचं कुठलं आहे? कमळ आहे. बीएसपीचं काय? हत्ती आहे. एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहे? 6. बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणकोणत्या राष्ट्रीय पक्षाचा 2024ला इलेक्शन कमिशननं दर्जा काढला? बघा, आता तुम्हाला माहित आहे निवडणूक आयोगाच्या संदर्भात आपण जर पॉलिटीमध्ये जर गेलो तर भाग किती आहे बरोबर? भाग आहे 15. किती आहे? भाग 15. आर्टिकल जर तुम्ही बघितलं निवडणूक आयोग संदर्भात, बघा आपल्याला जर आर्टिकल जर आपण या ठिकाणी जर बघितले काही की कोणकोणते आर्टिकल आहे, आर्टिकल बघा, निवडणूक आयोगाच्या संदर्भातचा कलम जर आपण बघितलं तर या ठिकाणी 324 ते 329 ते 329 हे कलम आहे. भाग 15 आहे. आणि सध्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहे रे? आपले राजीव कुमार. बघा, राजीव कुमार हे आहे. त्यानंतर आणखीन आपल्याला प्रश्न येऊन जाईल की आपला राष्ट्रीय मतदार दिवस कुठला आहे? राष्ट्रीय मतदान दिवस. बघा, मतदान दिवस, बघा कुठला दिवस बघायचा आपल्याला? मतदान दिवस. बघा बरोबर, राष्ट्रीय मतदार दिवस तुम्हाला माहित आहे 25 जानेवारी आहे. 25 जानेवारी. तर या प्रकारचा आपल्याला भाग मध्ये बघता येईल 324 ते 329 निवडणूक आयोगानं घोषणा केली. आणि कोणकोणत्या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला? बघा, कोणकोणत्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला? बघा, कोणकोणते ते पक्ष आहेत ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अलीकडे गेलेला आहे? बघा, कोणते पक्ष आहे? दर्जा काढला, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला. 3 पक्ष आहे बरोबर. किती पक्ष आहे? 3. या ठिकाणी 3 पक्ष आहे. ते म्हणजेच का? टीएमसी. आपल्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा दर्जा काढला टीएमसी. तुम्हाला माहिती आहे स्थापना कधी आहे बरोबर? 1998. त्यानंतर एनसीपी तुम्हाला माहित आहे जे राष्ट्रवादी आहे, नॅशनल काँग्रेस पार्टी, या ठिकाणी 1999 पहिले शरदचंद्र पवार यांच्याकडे होती. नंतर आता ते चिन्ह आणि संपूर्ण पार्टी तुम्हाला माहित आहे आपल्या राज्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे. तर तो चिन्ह आणि पक्ष संपूर्ण पळून नेण्यात आला, तो म्हणजे अजित पवार यांनी. आणि त्यानंतर हे आपण बघितलं माकप, तर या ठिकाणी भाकप, भारतीय कम्युनिस्ट पार्टी. बघा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे, याचा सुद्धा काय केलेला आहे? दर्जा, जे 1925 चे आहे. 1925. बघा, तुम्हाला प्रश्न काय येतो बघा, सध्या एकूण राष्ट्रीय पक्ष किती? 6. सध्या कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहे? तर बघा, काँग्रेस आहे, यानंतर माकप आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बीजेपी आहे, बीएसपी आहे, आप आहे, एमपीपी आहे. बघा, हे 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यानंतर सध्या कोणकोणत्या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्यांनी घालवलेला आहे आणि इलेक्शन कमिशननं 2024ला त्यांची राष्ट्रीय पक्षाची मान्यता दर्जा त्यांचा काढून घेतलेला आहे. तर ते कोण कोण आहे? बघा, टीएमसी, ममता बॅनर्जीचं तृणमूल काँग्रेस, अजित पवारचं एनसीपी आणि या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी 1925 यांचा 3 पार्टीचा काय केलेला आहे? दर्जा. निवडणूक आयोगासंदर्भातचा भाग किती आहे बरोबर? 15. आणि आर्टिकल किती आहे? 324 ते 329. निवडणूक आयुक्त कोण आहे? राजीव कुमार. आणि मतदार दिवस कुठला आहे? 25 जानेवारी. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहे रे? यूपीएस मदान. कोण आहे बरोबर? यूपीएस मदान. तर बघा, आता इलेक्शन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होत आहे 288 विधानसभा मतदारसंघात. बघा की या 8 ते 10 दिवसात 12 दिवसात कधीही आपले बघा विधानसभाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयुक्त घोषित करतो. बघा, राज्याचा निवडणूक आयुक्त घोषित करत नाही. राज्याचा निवडणूक आयुक्त पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत या ठिकाणच्या निवडणुका घेत असते. आणि केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा, विधानसभा या प्रकारच्या इलेक्शनाची घोषणा करते. आणि इलेक्शनाची घोषणा झाल्याबरोबर आचारसंहिता लागते. आता आचारसंहिता म्हणजे काय की त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत ते स्वतंत्र आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. कारण ते बऱ्याचशा गोष्टी, आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे नेमकं काय, राज्य पक्ष म्हणजे काय, ह्याचं सुद्धा स्वतंत्र आपल्याला पॉलिटिक्सच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता फक्त तुम्हाला एवढंच बघायचं आहे की राष्ट्रीय पक्ष सध्या भारतात कोणते आहे आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणकोणत्या पक्षाचा गेलेला आहे, या प्रकारचं तुम्हाला प्रश्न येईल. आता बघा, अलीकडेच एका महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, बघा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून एका नवीन पक्षाला मान्यता भेटली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष.
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून याला राज्य पक्षाचा दर्जा दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाला भेटला? महाराष्ट्रातनी हा पक्ष आहे महाराष्ट्रातला. तुम्हाला माहिती आहे संभाजीराजे भोसले कोण आहे? याचे संस्थापक संभाजीराजे भोसले यांनी इलेक्शन कमिशनकडे काय केला होता? अर्ज केला होता. याचे संस्थापक आहे संभाजीराजे भोसले. लक्षात घ्या, यांचे वडील सध्या काँग्रेसचे खासदार आहे. बरोबर आहे. संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे घराण्याचे राजे. आणि याच्या ठिकाणी माहित आहे पेनाची नीब. याचा चिन्ह कुठला आहे? पेनाची नीब. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा चिन्ह बघा करणमध्ये विचारलं जाऊ शकते. चिन्ह कुठला आहे? पेनाची नीब. पेनाची नीब कुठला आहे? पेनाची नीब हे चिन्ह आहे. बघा राष्ट्रीय पक्ष कोणते आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो ते आपण स्वतंत्र बघणार आहोत. कोणकोणत्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केला ते आपल्याला बघितलं आपण. त्यानंतर नवीन राज्य पक्ष महाराष्ट्राला त्या ठिकाणी केंद्रीय इलेक्शन कमिशननं त्याला मान्यता दिली आहे. तो पक्ष म्हणजे कुठला? महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. आणि याचे संस्थापक कोण आहे? संभाजीराजे भोसले. याचा चिन्ह कुठला आहे? पेनाची नीब. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे आज आपला चालू घडामोडीचे विविध करंट होते आणि विविध टॉपिक होते. बघा आज आपण हे टॉपिक बघत असताना दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार हा अतिशय महत्वाचा प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो, तो आपण बघितला. त्यानंतर अपार कार्ड बरोबर आहे, वन नेशन वन स्टुडंट आयडी हा कार्ड आपण आजच्या दिवशी बघितला. त्यानंतर राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षाचा दर्जा त्या संदर्भात कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्य पक्ष आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे की सगळ्यात महत्वाचं अभिजात भाषा. अभिजात भाषा नेमकी काय आहे आणि अभिजात भाषा कोणकोणत्या भाषेला दर्जा भेटलेला आहे आणि कोणकोणत्या भाषेचे निकष काय आहे, त्याचे फायदे काय आहे आणि एकूण अभिजात भाषा किती आहे, तर या प्रकारचे. आता बघा आपली ही लेक्चरची चालू घडामोडीची मालिका सुरू झालेली आहे. तर या प्रकारचे लेक्चर ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर याच्या नोट्स संपूर्ण बघण्यासाठी पार्थ एमपीएससी आपला टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्याच्यावर या संपूर्ण नोट्स त्याचबरोबर पेपर चालू घडामोडीचं मी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. काही तुमचे प्रश्न असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पाठवा. अदरवाईज काही जरी प्रश्न समजा दिरंगाने काहीतरी चुकला असेल, काही एखाद्या तारीख मध्ये कुठे काहीतरी चूक असेल तर आपण मान्य करणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. तर माझा खाली एक नंबर दिलेला आहे पोरं, बघा या ठिकाणी आपला नंबर आहे 7972261404. माझा हा पर्सनल नंबर आहे 7972261404. या नंबरवर कॉल करा. मी जर कॉल तुमचा उचलला नाही तर मला मेसेज करा. मी तुम्हाला काही वेळेनंतर मी जसाही फ्री होईल तसा मी तुम्हाला कॉल करीन. तोपर्यंत या सगळ्या गोष्टीसाठी आपण आज चालू घडामोडीचा वार्ता घेतलेला आहे. असे व्हिडिओची मालिका मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.